पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर देशातील सर्वात मोठ्या हायब्रिड नवीकरणीय ऊर्जा पार्कसह विविध विकास कामांची करणार पायाभरणी। अंतराळ कार्यक्रमाचे लाभ गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार्टअप्स उद्योजकांसमवेत घेतली बैठक। देशभरातल्या 18 शेतकरी संघटनांचा नव्या कृषी कायद्याला पाठिंबा, केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती। विरोधी पक्ष दिशाभूल करत असल्याचा भाजपा नेत्यांचा आरोप। कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी। पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी नागरिकांचा समावेश। राज्यात काल 4610 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले। दिवसभरात 2949 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। दोन्ही सभागृहात काल 21,992 कोटी 51,83,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। महिलांवरच्या अन्याय आणि अत्याचारासाठी कडक शिक्षेची तरतूद असणारं शक्ती विधेयक काल विधानसभेत सादर। आणि जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले नाशिकमधले जवान सुरेश घुगे यांच्यावर काल शासकीय इतमामात आस्तगाव इथं अंत्यसंस्कार। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी मिनल माळे आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या कच्छच्या दौऱ्यावर आहेत। विविध विकास कामांची पायाभरणी पंतप्रधान या दौऱ्यात करणार आहेत। विघाकोट गावाजवळ देशातील सर्वात मोठ्या हायब्रिड नवीकरणीय ऊर्जा पार्कचाही यात समावेश आहे। 72,600 हेक्टरवरील या प्रकल्पातून 30 गीगावॉट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती होईल। पवन आणि सौर ऊर्जा साठवण्यासाठी विशेष क्षेत्र या प्रकल्पात असेल। अंतराळ कार्यक्रमाचे लाभ गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। या क्षेत्रातले उद्योजक, स्टार्टअप्स आणि शिक्षण संस्थांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते। आपला देश लवकरच अंतराळ विषयक बाबींचं निर्मिती केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांद्वारे अंतराळ विषयक बाजारपेठेतल्या स्पर्धात्मकतेत भारत राहावा, याबरोबरच अंतराळ कार्यक्रमाचे लाभ गरिबांपर्यंत पोहोचावेत याची खातरजमाही करण्याचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान म्हणाले। धाडसी विचार करून समाज आणि देशहितासाठी काम करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं। देशभरातल्या 18 शेतकरी संघटनांचा नव्या कृषी कायद्याला पाठिंबा असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली। भारतीय किसान समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली 12 राज्यातून आलेल्या 18 कृषी संघटनांनी काल नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली। हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगण, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यातल्या प्रतिनिधींचा यात समावेश होता। या कृषी संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्र देऊन नव्या कृषी कायद्यांना समर्थन दिल्याची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या भेटीनंतर दिली। कृषी संघटनांनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक काळ संघर्ष केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं आणलेल्या कायद्यांचं या कृषी संघटनांनी स्वागत केल्याचं तोमर यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या जीवनमानात बदल होण्यासाठी हे कायदे आहेत असं ते म्हणाले। आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रस्ताव देण्यात आले असून त्यानंतर या संदर्भात चर्चा पुढे जाईल असं तोमर यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार आहे असंही ते म्हणाले। बदलाव लाने के लिए आए हैं। इन कानूनों के पीछे भारत सरकार की नीति और नियत दोनों सही है और हम लोगों ने किसान यूनियन के साथ बातचीत की है, उनको समझाने का भी प्रयास किया है और हमारी इच्छा है कि वो क्लॉज बाय क्लॉज चर्चा करें और हम लोगों ने जो अपनी तरफ से प्रस्ताव दिए हैं उन पर उनका क्या मत है वो व्यक्त करेंगे, तो निश्चित रूप से हम लोग चर्चा को आगे बढ़ाएं। पहली बार ऐसा हुआ है कि हमारे विरोध में जो 9 शेड्यूल में इतने कानून थे उसमें से ये जो 3 कानून है वो
3 कानून ढीला करते हैं बाकी के कानूनों को जो हमारे विरोध में है, इसलिए हमने इसका अपने दिल से स्वागत किया है। कोणत्याही परिस्थितीत हे कृषी कायदे मागे घेऊ नयेत अशी भूमिका या शेतकरी संघटनांनी मांडल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली। या कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन राजकारणाने प्रेरित आहे असं या शेतकरी संघटनांचं म्हणणं असल्याचं गोयल यांनी सांगितलं। देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या कृषी मालाचं उत्तम दाम मिळावं या दृष्टीनं सरकार पावलं टाकत असून त्या अनुषंगानं कृषी कायदा करण्यात आला आहे। मात्र शेतकऱ्यासाठी हितकारक असलेल्या या कृषी कायद्याच्या आडून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला आहे। ते काल दिल्लीहून दूरदृश्य प्रणालीद्वारे अकोल्यातल्या पत्रकारांशी बोलत होते। कृषी कायद्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला। देशात नुकतेच करण्यात आलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असल्याचं खासदार रामदास तडस यांनी म्हटलं आहे। ते काल वर्धा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। देशाच्या काही भागात झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच करण्यात आलेले कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी हिताचे असल्याचं विशद करण्यासाठी भाजपा देशात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेत आहे। राज्यातही अशा प्रकारच्या पत्रकार परिषदा घेण्यात आल्या। किमान आधारभूत किंमत रद्द होणार नाही असं स्पष्ट करून विरोधक या संदर्भात शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं तडस म्हणाले। खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी जालना इथं पत्रकार परिषद घेतली। या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल त्यांच्या मर्जीनुसार कुठेही विकता येणार आहे। अल्पभूधारक छोटे शेतकरी यांना व्यापारी आणि कंपन्यांसोबत करार करता येणार असून त्यामुळे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळेल असं ते म्हणाले। भाजपा नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली। शेतकरी आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। या संघटनांच्या नेत्यांना कृषी कायद्याच्या निमित्तानं राजकारण करायचं आहे। या कायद्याविरोधात सुरू असलेल्या अपप्रचाराला शेतकरी बळी पडणार नाहीत असा विश्वासही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला। कोविड-19 महामारीनं देशासमोर अनेक मोठी आव्हानं उभी केली असून या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली। फिक्कीच्या 93व्या वार्षिक परिषदेत काल दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला। देशव्यापी टाळेबंदी लागू केल्यानंतर असं म्हटलं जात होतं की भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये पहिल्या तिमाहीत झालेली 23.9% घट भरून काढायला भारताला 1 ते 2 वर्ष लागतील। मात्र भारतानं अगदी थोड्या काळात पुन्हा उभारी घेतली। दुसऱ्या तिमाहीतच भारताच्या जीडीपीमध्ये केवळ 7.5% घट नोंदवली गेली। उत्पादन क्षेत्रात या तिमाहीत 0.6% वाढ नोंदवली गेली। पहिल्या तिमाहीत त्यात 39.3% घट झाली होती असं सिंह म्हणाले। आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्यात आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यात संरक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। कृषी कायदे आणि सुधारणा शेतकऱ्यांचे सर्वोच्च हित लक्षात घेऊनच करण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं। कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं नियोजन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय करत आहे। फायझर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी आपापल्या लसीच्या मार्केट ऑथरायझेशनसाठी परवानगी मागितली आहे। कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सरकारची परवानगी मिळाल्यावर लसीकरण सुरू होणार आहे। लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेत 20 मंत्रालयांचा समावेश आहे। देशात काल दिवसभरात 27,071 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर 336 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। तसंच 30,695 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले। सध्या 3,52,586 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत। देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 3.57% आलं आहे। आतापर्यंत देशभरातले एकूण 93,88,159 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता 94.98% पोहोचलं आहे।
देशातली कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या 1,43,355 वर पोहोचली आहे। सध्या देशाचा कोरोना मृत्यू दर 1.45% स्थिर आहे। राज्यात काल 4,610 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, तर 2,949 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची आणि 60 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली। राज्यात आतापर्यंत 17,61,615 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93.54% इतका झाला आहे। राज्यात सध्या 5,04,406 व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर 4,335 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत। अमेरिकेत न्यूयॉर्क इथं 5 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देऊन लसीकरणाला सुरुवात झाली। आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे। जनतेसाठी ही लस उपलब्ध होण्यासाठी काही महिने लागतील, असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। दरम्यान ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमणात वाढ होत आहे, तसंच या संसर्गाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे बुधवारपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे। ब्रिटनच्या सरकारनं काल संसदेत ही घोषणा केली। सिंगापूरने फायझर लसीला मंजुरी दिली आहे। या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे। आतापर्यंत जगातील कोरोना रुग्णांची संख्या 7,31,00,000 गेली आहे। जगभरात 16,27,000 अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 5,12,00,000 अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। लवकर करा यार, प्लीज लवकर करा। आणखीन एखादी मॅच आहे का? असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन। हो यार, वय वाढल्यावर कधी कधी मदत तर लागतेच ना, पण बँकिंग मध्ये नाही। तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी। जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरात। सीनियर सर्वात आधी। आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क रहा। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। विधिमंडळाच्या 2 दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात 21,992 कोटी 51,83,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या। विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या। महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराबाबत नव्यानं तयार करण्यात आलेलं शक्ती विधेयक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत काल सादर केलं। विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडतो। विधेयक मांडण्यात विधानसभेत काल शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले। 2 दिवसांच्या अधिवेशनात 10 विधेयकांवर विस्तृत चर्चा कशी होईल अशी विचारणा भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली। संसदेमध्ये सत्तारूढ पक्षाचा प्रत्येक नेता हेच सांगताय की कोणत्याही कायद्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे, म्हणजे या हिशोबाने या 10 कायद्यावर 10 दिवस अधिवेशन वाढवावं लागेल। आता एकदा आम्हाला हे समजू द्या की अधिवेशन 10 दिवसाचा वाढवण्याचा निर्णय झाला आहे का, नंबर 1। नंबर 2, या 10 बिलापैकी स्पेसिफिक कोणतं बिल तुम्ही घेणार आहात, म्हणजे आम्हाला त्याच्यावर अभ्यास करता येईल। आणि आपण एकदा आता ठरवलंय की कोणतंही विधेयक घाई गर्दीत बिलकुलच मंजूर नाही करायचं। आता घाई गर्दीत मंजूर करायचंच नाही आहे, तर अभ्यास, चर्चा, डिस्कशन, मुद्दे हे केले पाहिजे। आता मुद्द्याच्या आधारावर विधानसभा चालावी, गुद्द्याच्या आधारावर चालू नये। शेतकऱ्यांचा आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकार पळ काढत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला। मुख्यमंत्र्यांनी दिल्ली आणि इतर ठिकाणच्या स्थितीवर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रावर बोललं पाहिजे, असं फडणवीस म्हणाल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे। मराठा आरक्षण प्रकरणी मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या उमेदवारांचा मुद्दा विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला।
मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेतल्या 2185 उमेदवारांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजात संभ्रमाचं वातावरण असल्याचं दरेकर यांनी सांगितलं. 2 दिवसांच्या अधिवेशनात आरक्षण, शेतकरी समस्या, कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कशी होणार असा प्रश्नही दरेकर यांनी उपस्थित केला. हा विषय चर्चेत आणून सरकारकडून उत्तर घ्या अशी सूचना सभापतींनी केली. सभापतींच्या बोलण्यावर समाधान न झाल्यानं विरोधी बाकावरच्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच केंद्रानं संमत केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी आणि भांडवलदारांना धार्जिणे असल्याचा आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी केला. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनंही कृषी कायद्यांना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारनं स्वतंत्र कायदा आणावा अशी मागणी जयंत पाटील यांनी या गदारोळातच मांडली. राज्यांना जीएसटी महसुलात झालेली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं राज्यांना 6,000 कोटी रुपयांचा 7वा साप्ताहिक हप्ता जाहीर केला आहे. यापैकी 5,516 कोटी 60 लाख रुपये 23 राज्यांना तर 483 कोटी 40 लाख रुपये 3 विधिमंडळ असलेल्या दिल्ली, जम्मू आणि काश्मीर तसंच पुद्दुचेरी या 3 केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या उर्वरित 5 राज्यांमध्ये जीएसटी महसुलात तूट नाही. केंद्र सरकारनं जीएसटी अंमलबजावणीमुळे राज्यांना होणाऱ्या 1,10,00,000 कोटी एवढी अंदाजित तूट भरून काढण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये एक विशेष खिडकी कर्ज योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केंद्राकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 टप्प्यात कर्जे दिली गेली. नीती आयोगानं काल व्हिजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण या विषयावरील श्वेतपत्रिका काढली. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार, सदस्य डॉक्टर विनोद के पॉल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अतिरिक्त सचिव डॉक्टर राकेश सरवाल यांनी ही श्वेतपत्रिका जारी केली. व्हिजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण म्हणजे आरोग्य सुविधा प्रणालीच्या सशक्तीकरणाच्या कामाचा पुढचा भाग आहे. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक नोंदी इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं करणं हा या निरीक्षणाचा मूळ पाया म्हणून वापरून परीक्षणाचं काम मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे व्हिजन 2035 सहाय्यक ठरेल. ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉमिनिक राब यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. राब 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून ते आज परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. तसंच विविध नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. राब यांच्या या दौऱ्यात उभय देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय मुद्दे, व्यापार, सुरक्षा, हवामान बदल, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक दृढ होण्याची आशा आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबर महिन्यात 1.55% राहिला. अन्नधान्यावर आधारित चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबर महिन्यात 3.94% राहिला. गेल्या महिन्यात तो 6.37% होता. अखाद्य वस्तूंसाठीचा चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबर महिन्यात 8.43% इतका होता. 2020 हे वर्ष लक्षात राहिलं ते कोरोनाच्या अभूतपूर्व संकटासाठी. पण संकटाच्या या काळातही देशात आणि जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. या घडामोडींचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2020 या कार्यक्रमातून. जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. हम भारत को आत्मनिर्भर बनाकर रहेंगे. देश में एमएसपी भी रहेगी और किसानों को कहीं पर भी अपनी उपज बेचने की आजादी भी रहेगी. भारत पूरी दृढ़ता से देश की एक एक इंच जमीन की, देश के स्वाभिमान की रक्षा करे. भारत माता की जय. सियावर रामचंद्र की जय. सिया राम.
पास होने के बाद देश भर में भ्रम फैलाने का काम किया। The President-elect of the United States of America, Joe Biden. या वर्षभरातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2020 या 6 भागांच्या मालिकेतून। तेव्हा पाहायला विसरू नका 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत रोज रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत दृष्टिक्षेप 2020 फक्त सह्याद्री वाहिनीवर। वळूया पुढील बातम्यांकडे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं काँग्रेस नेते दिवंगत अहमद पटेल यांची शोकसभा काल मुंबईत आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी अहमद पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि आठवणींना उजाळा दिला। अहमद पटेल यांनी स्वतःला पक्षासाठी वाहून घेतलं होतं। पक्ष अधिकाधिक मजबूत कसा होईल यासाठी त्यांनी कायम योगदान दिलं। महाविकास आघाडी साकारण्यात अहमद पटेल यांचा सिंहाचा वाटा होता, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। अहमद पटेल यांनी उभं आयुष्य पक्षासाठी काम केलं, ते पक्षासाठी झटले। केंद्रात यूपीए सरकारच्या वेळी काही समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्यासाठी ते योग्य जबाबदारी पार पाडत असत, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असत, असं सांगत शरद पवार यांनी अहमद पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला। पक्ष संघटनेच्या बांधणीकडे अहमद पटेल यांचं कायमचं लक्ष असायचं। राजकीय पक्षात मंत्री होणारे खूप असतात, पण पाठीमागे राहून काम करणारे अहमद पटेल यांच्यासारखे लोक कमी असतात, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या। कोरोना परिस्थिती बिघडू नये यासाठी देशभरातली शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती। आता प्रादुर्भाव कमी झाल्यावर आवश्यक ती सर्व कोरोना काळजी घेऊन ठिकठिकाणच्या परिस्थितीनुसार शाळा पुन्हा सुरू करण्यात येत आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कालपासून शाळा सुरू झाल्या आहेत। शाळांमध्ये सॅनिटायझर, सामाजिक अंतर अशा नियमांचं काटेकोर पालन करत विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे। मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू असलं तरी जवळपास 9 महिन्यांनंतर शाळेत प्रत्यक्ष यायला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पारपत्र तयार करण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या 8 जणांना राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली असून त्यांच्याकडून कागदपत्र आणि इतर सामुग्रीही जप्त केली आहे। काही बांगलादेशी स्थलांतरितांनी बनावट ओळखपत्र तयार करून देणाऱ्या बांगलादेशी टोळीबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। बनावट पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल तयार करण्यात ही टोळी गुंतली होती। भारतीय पारपत्र, आधार कार्ड, विविध बँकांची चेकबुक, मोठ्या प्रमाणातलं बांगलादेशी चलन यावेळी जप्त करण्यात आलं। विविध सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती वाशिम जिल्ह्यातल्या शंतनू देशमुख या तरुणानं पिंपळाच्या पानावर रेखाटल्या आहेत। समाज माध्यमातून या कलाकृती सर्वत्र पोहोचत आहेत। कोणत्याही कृत्रिम साहित्याचा वापर न करता देशमुख यांनी पिंपळ पानावर हे संदेश साकारले आहेत। लेख वाचवा, लेख शिकवा, कोरोनाबाबत सामाजिक जनजागृती याबाबतचे संदेश तसंच अनेक थोर पुरुषांची चित्र त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रेखाटली आहेत। मला लहानपणापासून कलेची आवड होती, तर लीफ आर्ट हे विशेष काहीतरी मी करण्याचा प्रयत्न केला की लीफ आर्ट की लोकांपर्यंत काहीतरी विशेष काहीतरी पोहोचावं। तर मी सोशल मीडियावर माझी लीफ आर्ट टाकत गेलो, तर लीफ आर्ट ही एवढी व्हायरल झाली की लोकांपर्यंतही पोहोचली व माझी लीफ आर्ट कला ही परराज्यात पण पोहोचली। तर मग लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला। जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले जवान सुरेश घुगे यांच्यावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले।
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातल्या अस्तगाव इथं त्यांच्या गावी हे अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना घुगे यांचा डोंगरावरून अचानक पाय घसरून ते जखमी झाले. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिथं त्यांचं निधन झालं. जवान सुरेश घुगे हे 2006 साली भारतीय लष्करात दाखल झाले. मराठा ई बटालियनमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या निधनानं नांदगाव तालुक्यातील अस्तगाव गावावर शोककळा पसरली आहे. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. राज्यात आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तसंच विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात मराठवाड्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या हायब्रिड नवीकरणीय ऊर्जा पार्कसह विविध विकास कामांची करणार पायाभरणी. अंतराळ कार्यक्रमाचे लाभ गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी. स्टार्टअप्स उद्योजकांसमवेत घेतली बैठक. देशभरातल्या 18 शेतकरी संघटनांचा नव्या कृषी कायद्याला पाठिंबा. केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती. विरोधी पक्ष दिशाभूल करत असल्याचा भाजपा नेत्यांचा आरोप. कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. पहिल्या टप्प्यात सुमारे 30 कोटी नागरिकांचा समावेश. राज्यात काल 4610 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. दिवसभरात 2949 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. दोन्ही सभागृहात काल 21,992 कोटी 51,83,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. महिलांवरच्या अन्याय आणि अत्याचारासाठी कडक शिक्षेची तरतूद असणारं शक्ती विधेयक काल विधानसभेत सादर. आणि जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले नाशिकमधले जवान सुरेश घुगे यांच्यावर काल अस्तगाव इथं अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. नमस्कार.